प्रिंटिंग मधल्या स्टँडर्ड्सची किंवा प्रिंटिंग मधल्या अशा पद्धतीच्या ऑर्गनायझेशन्सची? सिक्स सिग्मा. सिक्स सिग्मा ही एक कन्सेप्ट आहे, ती काही ऑर्गनायझेशन नाही आहे. येस, अदर दॅन दॅट? सर HWOP स्वॅप. HWOP. ओके, अजून काही आठवत आहेत का कोणाला? ग्रॅकॉल. ग्रॅकॉल मी सांगितलं ऑलरेडी, ग्रॅकॉल एक आहेच आहे. ऑफसेट प्रिंटिंगशी रिलेटेड काय आहे, किंवा वेब ऑफसेट प्रिंटिंगशी रिलेटेड कुठलं स्टँडर्ड आहे का? तर ती जशी प्रिंटिंगशी रिलेटेड स्टँडर्ड्स आहेत, तशी पर्टिक्युलरली कार्टन मेकिंगशी किंवा बोर्ड मॅन्युफॅक्चरिंगशी, बोर्डशी रिलेटेड अशी ही 2 स्टँडर्ड्स आहेत, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स आहेत, की जे शेवटी कुठल्याही ऑर्गनायझेशनचा बेसिक पर्पज काय असतो लक्षात घ्या. तुम्ही नाव कधी ऐकलं असेल की ऑल इंडिया मास्टर्स प्रिंटर्स असोसिएशन नावाचं एक असोसिएशन आहे, की ज्याच्यामध्ये ऑल इंडिया लेवलचे जे मोठे मोठे प्रिंटर्स आहेत किंवा सगळे प्रिंटर्स आहेत त्यांचं ते एकत्रितरित्या एक ऑर्गनायझेशन आहे. किंवा जर का तुम्ही महाराष्ट्रापुरतं विचार करायचा झाला तर महाराष्ट्र मुद्रक संघ नावाचं एक ऑर्गनायझेशन आहे, की जे महाराष्ट्रातल्या प्रिंटर्सशी रिलेटेड ते आहे. किंवा पुण्यामध्ये आपण म्हणलं तर पुण्यामध्ये तुम्ही आलात तर पुण्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं पुण्यातल्या पुणा प्रेस ओनर्स असोसिएशन नावाचं एक असोसिएशन पुण्याशी रिलेटेड आहे. सो ह्या सगळ्या असोसिएशनचा बेसिकली पर्पज काय असतो, तर बेसिक पर्पज लक्षात घ्या. म्हणजे मी हे एक जनरल टर्मिनॉलॉजी सांगतोय तुम्हाला, की अशा पद्धतीचं ऑर्गनायझेशन करायची गरज का पडते आणि अशा पद्धतीचं ऑर्गनायझेशन का केलं जातं. तर बेसिकली एक गोष्ट लक्षात घ्या, की जेव्हा सेम प्रकारचा बिझनेस करणारी लोक एकत्र येतात तेव्हा मे बी त्यांच्यामध्ये एक कॉम्पिटिशन असते, बरोबर आहे, की बाबा समजा एखादा करुगेटेड बोर्ड मॅन्युफॅक्चर करणारी 2 लोक आहेत, तर दोघं एकमेकांना कॉम्पिट करत असतात, एकमेकांची कॉम्पिटिशन चालू असते. पण त्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांना येणारे जे काही प्रॉब्लेम्स असतात ते प्रॉब्लेम्सही कॉमन असतात. मग तो वेस्ट जनरेशनचा असेल, व्हॉट एव्हर, कुठल्याही गोष्टीची रिलेटेड जर का त्यांना काही प्रॉब्लेम येणार असेल तर तो प्रॉब्लेमही त्या ठिकाणी कॉमन असतो. आता अशा वेळेला तुम्हाला त्या ठिकाणी काय करावं लागतं, तर जेव्हा ते सेम गोलची लोक एकत्र येतात तेव्हा ते त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते एकमेकांना शेअर करू शकतात. त्याच्यामधनं ते काहीतरी नवीन इन्व्हेन्शन समजा एखाद्याने केलं ते एकमेकांना शेअर करून त्याच्यामधनं होणारं जे काही वेस्टेज आहे ते वेस्टेज ते रिड्यूस करू शकतात. अशा भरपूर फायदे त्यांना एकमेकांशी असलेल्या रिलेशन मधनं डेव्हलप होतात. म्हणजे एक उदाहरण, साधं उदाहरण द्यायचं झालं, म्हणजे हे मी खूप छोटं उदाहरण देतोय पण शेवटी बेसिक पर्पज तोच आहे. पुढे जाऊन त्याचं पर्पज आता जेव्हा इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन असेल त्याचा खूप वास्ट आहे. पण साधं तुम्हाला सांगायचं म्हटलं तर इथं पुण्यामध्ये जे पुणा प्रेस ओनर असोसिएशन आहे त्या पुणा प्रेस ओनर असोसिएशनची स्वतःची एक बिल्डिंग, तुम्ही जर का इथे शनिपार जो एरिया आहे म्हणजे आपल्या कॉलेजच्या पासून अगदी जवळ आहे, हार्डली एक अर्धा किलोमीटर वरती, तर तिथे त्यांची स्वतःची एक बिल्डिंग आहे. त्या स्वतःच्या बिल्डिंग मध्ये खाली त्यांनी एक स्टोअर केलेलं आहे. स्टोअर म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू शकतो की एक शॉप हे केलंय, की जिथं प्रिंटिंगशी रिलेटेड रॉ मटेरियल्स मिळतात. मग ते इंक असेल, वेगवेगळ्या प्रकारची डॅम्पनिंग सोल्युशन जसं असतं, किंवा काय अँटीसेट ऑफ पावडर आहे, बाइंडिंगशी रिलेटेड काही मटेरियल आहे, ह्या सगळ्याचं एकत्रित एक शॉप त्यांनी तयार केलं. आता त्याचा उपयोग काय होतो, तर त्यांचं असं म्हणणं आहे की जे प्रिंटर वेगवेगळ्या ठिकाणी येतात, कदाचित त्यांना हे सगळं घ्यायला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला लागेल, तर त्यांना इथं वन स्ट्रोक मिळेल.
त्याचं जे काही कॉस्टिंग आहे ते कॉस्टिंग त्यांनी नो प्रॉफिट नो लॉस किंवा एकदम कमी प्रॉफिट मध्ये ते देऊ शकतील, अशा पद्धतीची फॅसिलिटी त्यांनी तिथे अवेलेबल करून दिलेली आहे. तुम्ही कधीही जर का त्या एरियामध्ये गेलात तर तिथं चेक करा. तिथे तुम्हाला त्याला मराठीमध्ये त्यांनी भांडार असं म्हणलेलं आहे, की पुणा प्रेस ओनरचं ते भांडार आहे त्यांचं तिथं स्टोअर आहे आणि त्या स्टोअरमध्ये मिळतं रॉ मटेरियल. म्हणजे आता ह्या इंटरनॅशनल शी काही संबंध नाही. पण ते पण एक असोसिएशन आहे आणि त्या असोसिएशनने अशा पद्धतीचं एक स्टोअर चालू करून जे काही पुण्यातले प्रिंटर्स आहेत त्यांना एकमेकांची मदत केलेली आहे. सो सिमिलरली FEFCO हे जे आहे, इट इज अ युरोपियन फेडरेशन ऑफ कोरोगेटेड बोर्ड मॅन्युफॅक्चरर. आता ह्याची वेबसाईट आहे, त्या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला देणार आहे. मी पण ही काय माहिती त्या वेबसाईट वरनच घेतली आहे. तुम्ही पण ती वेबसाईट रिफर करू शकता, त्या वेबसाईट वरती तुम्ही जाऊ शकता. सो इट इज अ नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन representing the interest of the industry across Europe and addressing a wide range of issues from technical topics to economical questions. मी जे तुम्हाला मगाशी म्हणालो की का अशा पद्धतीची ऑर्गनायझेशन्स असतात, तर दे आर नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन. त्यांना त्याच्यामध्ये काही प्रत्येक ह्याच्यात काही त्यांना नफा कमवायचा असतो, काहीतरी प्रॉफिट हवं असतं, असं काही नाहीये. दे आर रिप्रेझेंटिंग द इंटरेस्ट ऑफ इंडस्ट्री अक्रॉस युरोप. आता असं हे त्यांनी वेबसाईटवर दिलंय, कारण इट इज अ युरोपियन फेडरेशन. म्हणजे मे बी हे फक्त त्यांनी युरोपशी रिलेटेड आणि युरोप मधले जे काही कोरोगेटेड बोर्ड मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्यांच्याशी रिलेटेड त्यांनी तिथं हे केलेलं असेल. ऍड्रेसिंग अ वाईड रेंज ऑफ इश्यूज, की जे काय कशावरती काम करतात, तर टेक्निकल टॉपिक्स टू इकॉनॉमिकल क्वेश्चन. टेक्निकल टॉपिक्स वरती डिस्कशन करतात आणि त्याचबरोबर इकॉनॉमिकल क्वेश्चन्स वरतीही ते डिस्कशन करतात. म्हणजे टेक्निकल प्रॉब्लेम जे कॉमन सगळ्यांना येत आहे ते आपण त्या ठिकाणी कव्हर करू शकतो आणि त्याच्याच बरोबर इकॉनॉमिकल क्वेश्चन्स जे आहेत, म्हणजे काही फायनान्शियल रिलेटेड क्वेश्चन्सही ते सॉल्व्ह करतात. त्यांचं हेडक्वार्टर कुठे दिलं आहे, ते किती साली एस्टॅब्लिश झालं आहे ते त्याच्यामध्ये दिलेलं आहे. द रोल ऑफ फेडरेशन इज टू investigate economical, financial, technical, and marketing issues of interest to the corrugated packaging industry. Corrugated packaging industryशी related economic, financial, technical आणि जे मार्केटिंगशी रिलेटेड इश्यूज आहेत ह्याला ते फोकस करतात. To analyze all factors which may influence the industry and to promote and develop its image. ओव्हरऑल शेवटी कसं आहे, ह्याला आपण मराठीमध्ये एक असं वाक्य म्हणतो की कॉम्पिटिशन सेम धंद्याच्या सेम बिझनेसच्या लोकांमध्ये असते, पण त्याच्यामध्ये जर का काही ह्याच्यामध्ये त्यांनी एकमेकांना मदत केली नाही तर कदाचित दोघंही पडू शकतात. त्याचा दोघांचाही लॉस होऊ शकतो. याच्यापेक्षा जर का दोघांनी एकमेकांना मदत केली तर मदत केल्यामुळे त्यांची डेव्हलपमेंट कदाचित फास्ट होऊ शकते. आणि हे काही फक्त प्रिंटिंगशी रिलेटेड असं नाही, तुम्ही इव्हन कुठल्याही प्रकारच्या बिझनेसमध्ये गेलात तर त्यांच्या अशा पद्धतीची फेडरेशन्स असतात. मग तुम्ही समजा गेला ज्वेलरी, तर ज्वेलरी वाल्यांचं सराफ असोसिएशन त्याला म्हणतात, ते असतं. तुम्ही अजून काही गेला ग्रोसरी मार्केटवाल्यांचं असोसिएशन असतं. तर असं प्रत्येक ऑर्गनायझेशनचं अशा पद्धतीने ऑर्गनायझेशन त्या ठिकाणी असते. त्यांची वेबसाईट आपण बघूया. त्याच्या आधी FEFCO aims to providing the expertise and support needed to the corrugated industry decision makers and employee of the sector. जे कोणी डिसिजन मेकर्स आहेत, जे कोणी एम्प्लॉई आहेत,
त्यांना मदत करायचं, गाईड करायचं काम ते करतात. वी प्रोव्हाइड अ युनिक अँड ट्रस्टेड सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन. त्याला एक युनिक आणि ट्रस्टेड सोर्स आपण त्याला ते देतात. FEFCO ensures that members are permanently informed about the developments that may have an impact on corrugated packaging industry. त्यांना वेळोवेळी गाईड केलं जाईल त्याचे जे काही मेंबर्स आहेत. मग आता मे बी त्याचा मेंबर होण्याच्यासाठी ते काही फी चार्ज करत असतील. मग जेव्हा तुम्ही त्यांचे मेंबर होता, ते मेंबर झाल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्या रिक्वायरमेंट नुसार त्या गोष्टी करू शकता. सो काही नवीन डेव्हलपमेंट झाल्या, या सेक्टरमध्ये काही नवीन डेव्हलप झाल्या, तर त्याच्यावरचा जो काही इम्पॅक्ट आहे, तुम्ही तो त्या ठिकाणी डेव्हलप करू शकता. द फेडरेशन ऑल्सो प्रमोट्स corrugated board as a fantastic packaging material. Its objective is to spread the word about the intrinsic properties of corrugated packaging, its recyclability, its sustainability, its renewability and its printability. मगाशी मी तुम्हाला म्हणलं तसं की जर का तुम्हाला इंडस्ट्री जगवायची असेल तर त्या इंडस्ट्रीची लोक अशा पद्धतीने एकत्र आली तर त्याच्यामधनं ते काय स्प्रेड करू शकतात, तर दे कॅन स्प्रेड द प्रॉपर्टीज ऑफ कोरुगेटेड पॅकेजिंग. कोरुगेटेड बोर्डचे फायदे काय आहेत, जास्तीत जास्त लोकांनी त्याच्यापर्यंत कशा पद्धतीने पोहोचलं पाहिजे, त्याच्यामध्ये त्याची रिसायकलॅबिलिटी कशी आहे, हे त्याला आपल्याला रिसायकलिंग करता येतं, त्याची सस्टेनेबिलिटी किती आहे, ते सस्टेन कशा पद्धतीने होऊ शकतं, इट्स रिन्युएबिलिटी, तर ते रिन्युएबल आहे का, इट्स प्रिंटेबिलिटी, म्हणजे हे जे काही त्याचे ऍडव्हान्टेजेस आहेत, फायदे तोटे आहेत, ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याच्यासाठी सुद्धा हे जे काही फेडरेशन आहे ते काम करतं. म्हणजे त्या फेडरेशनचा उपयोग हा केवळ टेक्निकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं अशा पुरता नाहीये, तर त्याच्याशी पेक्षा वेगळं त्याचं जे काही आपल्याला मार्केटिंग करायचंय त्या मार्केटिंगच्या साठी आणि बाकी गोष्टींसाठी सुद्धा आपल्याला त्याचा उपयोग त्या ठिकाणी होऊ शकतो. त्याची जी वेबसाईट आहे ती आपण जरा बघूया. मी जे काही पॉइंट्स तुम्हाला आता डिस्कस केले ते पॉइंट मी इथून वेबसाईटवरनच त्यांच्या घेतलेले आहेत. तुम्ही इथं जर का वेबसाईटवर त्यांच्या गेलात तर त्याचे मेंबर्स कोण आहेत, अबाउट द इंडस्ट्री आहे, व्हॉट इज कोरुगेटेड, त्याची हिस्ट्री, त्याच्यानंतर बेनिफिट्स ऑफ कोरुगेटेड बोर्ड इथं दिलेले आहेत. आता हे आपण ऑलरेडी बऱ्याचशा गोष्टी याच्यातल्या डिस्कस केल्या आहेत की म्हणजे आपल्याला ऑलरेडी आपण हे शिकलो त्याचं मॅन्युफॅक्चरिंग कसं होतं, काय होतं, पण हे इथे त्यांनी त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी बायो बेस्ड हे आहे, इझी टू रिसायकल आहे, प्रिव्हेंटिंग फूड वेस्ट आहे, ऍडिंग व्हॅल्यू आफ्टर यूज आहे, इको डिझाईन आहे. तर अशा पद्धतीचे पॉइंट्स त्यांनी त्याच्यामध्ये दिलेले आहेत. काही टेक्निकल इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यांनी की ह्याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे त्यांनी की हेल्थ सेफ्टीशी रिलेटेड आहे, टेस्टिंग मेथड अँड रेकमेंडेशन्स दिलेली आहेत. आता ह्याच्यातही बऱ्याच गोष्टी आहेत किंवा कुठल्या कुठल्या टेस्ट त्याच्यामध्ये कराव्यात, मग त्याची प्रोसिजर काय असेल, बेसिक वेट, बस्टिंग स्ट्रेंथ, पंक्चर रेजिस्टन्स. म्हणजे आता जर का आपण ह्याच्या बेसिक वेट मध्ये गेलो मग आता कदाचित काही त्याच्या माहिती तिथं दिलेली असेल, तर अशा पद्धतीने त्याच्याशी रिलेटेड इन जनरल एकदम ह्याच्या इथं त्यांनी मिशन स्टेटमेंट दिलेलं आहे,
की बाबा ह्याचं काय मिशन होतं, हे ऑलरेडी मी तुमच्याशी डिस्कस केलं. स्प्रेडिंग द बेनिफिट्स ऑफ युजिंग कोरुगेटेड packaging to the customer and to the retailer, organizing the events for members such as congresses and workshops on topical and current industry issues. मग काय असतं त्याच्याशी रिलेटेड काही वर्षभरात ते वेगवेगळे कार्यक्रम घेत असतात, वेगवेगळे कार्यक्रम ते ऑर्गनाईज करत असतात की ज्याच्यामध्ये आपण आपल्या रिक्वायरमेंट नुसार त्या ठिकाणी त्या गोष्टी आपण ऍड करू शकतो. Organizing events for the members, sharing experience and knowledge among the members, offering technical expertise in the field of corrugated board manufacturing. हे त्या कमिटीचं मिशन आहे. मग पुढे अजून त्याच्यामध्ये त्यांनी बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत की प्रोडक्शन कमिटी, इंडस्ट्री, हिस्ट्री त्याची काय आहे, करस्पॉन्डिंग मेंबर्स त्याचे कोण आहेत, मग वेगवेगळ्या त्यांच्या काही मीडियाशी रिलेटेड काही गोष्टी असतील, ब्लॉग्स असतील त्यांची काही त्याच्यावरती कोणी काही पेपर लिहिलेले असतील, तर त्याच्याबद्दलही त्यांनी माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. सो तुमच्या दृष्टीने ऍटलिस्ट अशा पद्धतीचं काही ऑर्गनायझेशन आहे हे तुम्हाला माहिती असणं पहिल्यांदा गरजेचं आहे. दुसरं, तुमच्यापैकी सर्वांनी अशा पद्धतीच्या वेबसाईट्सला व्हिजिट करून, आता ह्याच्यामध्ये पूर्ण यांची वेबसाईट तुम्हाला एक्सप्लेन करणं किंवा त्या वेबसाईट वरचे सगळे टेक्निकल डिटेल डिस्कस करणं हा काही आपल्या सिलेबसचा किंवा लेक्चरचा भाग होऊ शकत नाही. पण याच्यामधला तुमचा पर्पज त्या ठिकाणी काय आहे की ऍटलिस्ट यू शुड नो दिस टाइप ऑफ इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, त्यांचं स्ट्रक्चर, त्यांचं वर्किंग, देअर पर्पज, ह्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी क्लिअर असणं, ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं हा त्याच्या मागचा पर्पज आहे. सिमिलरली अशाच पद्धतीचं अजून एक ऑर्गनायझेशन आहे, एकच मिनिट. That is ECMA. It is a European Carton Makers Association. ECMA is the international network of folding carton organizations, carton business, national carton associations, and suppliers to the carton industry. हे पण एक इंटरनॅशनल नेटवर्क आहे. आता मगाचं जे होतं ते बेसिकली कोरुगेटेड बोर्ड मॅन्युफॅक्चरिंगशी रिलेटेड होतं किंवा कोरुगेटेड बोर्ड मॅन्युफॅक्चरर्सचं होतं. हे जे काय आता इथं दिलेलं आहे, इट इज अ इंटरनॅशनल नेटवर्क फॉर फोल्डिंग कार्टन्स ऑर्गनायझेशन, कार्टन बिझनेस, नॅशनल कार्टन असोसिएशन, म्हणजे कार्टन मेकिंगशी रिलेटेड हे जे काय आहे ते असणार आहे. त्यांची पण आपण वेबसाईट जी आहे ती जस्ट एकदा बघूया. त्यांनी ह्याच्यातही तेच मी जे तुम्हाला मगाशी दिलं की त्याच्यातही त्यांनी व्हॉट डू वी डू, म्हणजे ते काय करतात हे त्यांनी तिथं क्लिअरली लिहिलेलं आहे. तर ECMA offers several platforms to share experience and information and organizes the annual ECMA Congress and seminars around specific hot issue. जे काही करंट टॉपिक असतील, करंट गोष्टी असतील, त्याच्याशी रिलेटेड इश्यूज त्या गोष्टी ते त्या ठिकाणी सॉल्व्ह करतील. द ECMA Congress is the ultimate networking event for the folding carton industry where converters and industry suppliers meet to share
the latest trends and developments within the folding carton industry supply chain. फोल्डिंग कार्टन इंडस्ट्रीमध्ये ज्या काही नवीन डेव्हलपमेंट्स घडत आहेत, नवीन नवीन काही रॉ मटेरियल किंवा काही डिझाईन्स नवीन येत असतील, व्हॉट एव्हर, तर त्याचं एकमेकांशी असलेलं असोसिएशन, एकमेकांशी असलेलं रिलेशन हे ते त्या ठिकाणी एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करतायत. एक मिनिट. तर त्या पद्धतीने हे कन्व्हर्टर्स आणि यांना हेल्प करतात. ESMA offers special industry platform and expertise network for both SME and multinational companies with a special focus on benchmarking, pharmaceutical packaging products, tobacco packaging products and food safety exports. म्हणजे ह्याच्याशी रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत, ह्याच्याशी रिलेटेड ज्या काही फूड सेफ्टीशी रिलेटेड असेल, टोबॅकोशी रिलेटेड असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी च्या बद्दल गाईड करण्यासाठी आपल्याला हे मदत करतात. B2B opportunities, ESMA offer the best business to business opportunities
for the suppliers to the folding carton industry. Suppliers are actively involved within ESMA and have many opportunities to meet directly the decision makers from the converter members. अशा पद्धतीने ते काही गाईडलाईन्स देतात. अशा पद्धतीचं त्यांचं नेटवर्किंग आहे. पुन्हा यांच्या वेबसाईटवर तुम्ही तिथे बघितलं तर तिथंही त्यांची काही स्वतःची पब्लिकेशन्स आहेत. न्यूजशी रिलेटेड काही गोष्टी आहेत. त्यांचे काही इव्हेंट्स रिलेटेड काही गोष्टी असतात त्या त्याच्यामध्ये त्यांनी दिलेल्या आहेत. काही इंडस्ट्री टॉपिक्स आहेत जे ते कव्हर करतात. ते दिलेलं आहे आणि अबाउट मध्ये पण त्यांचं ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर, मेंबर बेनिफिट्स, हाऊ टू जॉईन ESMA, मेंबरची लिस्ट, अशा सगळ्या गोष्टी त्यांनी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. सो दोन ह्याच्यामधलं बेसिक गोष्ट लक्षात घ्या. ते जे ऑर्गनायझेशन आहे दॅट इज रिलेटेड विथ अ कोरोगेटेड बोर्ड आणि हे जे ऑर्गनायझेशन आहे इट इज रिलेटेड विथ कार्टन मेकिंग, कार्टन मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री. आलं लक्षामध्ये? सो हा एक ह्याच्यामधला भाग होता. नेक्स्ट आपल्याला एक थोडासा रिलेटेड टॉपिक डिस्कस करायचा होता. तो आहे की सॉफ्टवेअर्स जे आपण यूज करतो त्या सॉफ्टवेअर्स बद्दलचा आपला एक टॉपिक होता. पर्टिक्युलरली कार्टन डिझाईन करण्यासाठी. म्हणजे आता तुमची जी नॉर्मल डिझायनिंगची सॉफ्टवेअर तुम्ही कोरल ड्रॉ, इन डिझाईन ही शिकत असाल तर त्या व्यतिरिक्त बेसिकली सॉफ्टवेअर्स आपण त्या ठिकाणी का यूज केलेली आहेत किंवा सॉफ्टवेअर्स यूज करण्यामागचा त्या ठिकाणी पर्पज काय आहे. तर त्या ठिकाणचा पर्पज असा आहे की माझ्या अंदाजाने तुम्ही त्या ह्याला गेला होतात का? नाही, तुमच्या क्लासला नसेल नेलं. आपल्याकडे इथे लोणीकंदला जे एव्हरी डेनिसनचं जे ट्रेनिंग सेंटर आहे तर त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये आम्ही जेव्हा 1.5-2 वर्षापूर्वी गेलो होतो तर त्यांनी आम्हाला त्यांच्या तिथलं सॉफ्टवेअर दाखवलं होतं. तर त्या सॉफ्टवेअरमध्ये त्यांनी काय दाखवलं होतं तर बेसिकली ते जे काही ट्रेनिंग सेंटर आहे तिथं ते फ्लेक्झोशी रिलेटेड ट्रेनिंग देतात. फ्लेक्झोग्राफीशी रिलेटेड प्रिंटिंग असेल, डिझायनिंग असेल, प्लेट मेकिंग असेल, सगळं. तर त्याच्यामधलं जे त्यांचं डिझायनिंगचा जो पार्ट होता ते डिझायनिंगचं सॉफ्टवेअर त्यांनी आम्हाला दाखवलं होतं. तर त्याच्यामध्ये त्यांनी एखादा पाऊच कशा पद्धतीने डिझाईन केला जातो ह्याच्याबद्दल त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की पाऊच डिझाईन करत असताना पाऊच डिझाईन करणं हा एक भाग आहे, पण तो पाऊच तयार झाल्यानंतर तो पाऊच कसा दिसेल, त्याचं जे काही त्याला आपण म्हणतो 3D मॉडेल म्हणतो आपण किंवा त्याला त्याचं एक 2D मॉडेल म्हणतो. त्याचा फ्रंट व्ह्यू कसा दिसेल, साइड व्ह्यू कसा दिसेल, असे जे काही वेगवेगळे व्ह्यूज त्याच्यामध्ये आहेत. तर ते वेगवेगळे व्ह्यूज त्याच्यामध्ये कसे दिसतील हे आपण त्याच्यामध्ये त्या ठिकाणी बघत असतो. आणि ते त्यांनी आम्हाला त्याच्यामध्ये तिथं दाखवलं होतं, की कशा पद्धतीने म्हणजे सॉफ्टवेअर मध्ये डिझाइन करणं. म्हणजे आता समजा त्याच्यावरती एखादी डायग्राम आहे, त्याच्यावर एखादा पिक्चर आहे, त्याच्यावर एखादा लोगो आहे. तर ह्या लोगोचं डिझाइन करणं, ह्या नुसत्या त्याच्या एखाद्या प्रॉडक्टचं डिझाइन करणं, हे तर त्याच्यामधला एक भाग आहे. पण त्या व्यतिरिक्त दुसरा भाग त्याच्यामधला काय आहे, की तो पाऊच तयार झाल्यानंतर तो पाऊच कसा दिसेल, त्याचा 3D व्ह्यू आणि ह्या गोष्टी आपण त्या सॉफ्टवेअरमध्ये त्यांनी प्रोव्हाईड केलेल्या असतात. तर हे जसं आम्ही त्या ठिकाणी प्लास्टिक पाउच मेकिंगचं बघितलं होतं, तशी आपल्याला इथे काही करोगेटेड बोर्ड किंवा पर्टिक्युलरली कार्टन्स जी आहेत, जी आपण डुप्लेक्स बोर्डमध्ये आपण यूज करतो. डुप्लेक्स बोर्डचा वापर करून जी कार्टन्स आपण बनवतो, तर त्याचं डिझाईन्स करणारी सॉफ्टवेअर्स कुठली आहेत, त्याबद्दल आपल्याला थोडंसं बघायचं आहे. त्याच्यातलं आता इथं जे तुम्हाला फर्स्ट दिसतं आहे Artios CAD. आता ह्याचं
काय फीचर्स आहेत, तर इट इज वन ऑफ द बेस्ट डिझाईन सॉफ्टवेअर यूज फॉर corrugated board and corrugated packaging that offers a large library of standards which are given by ESMA and FEFCO die cuts. म्हणजे बघा एकमेकांशी गोष्टी रिलेटेड त्या ठिकाणी कशा आहेत, कशा रिलेटेड गोष्टी, तर सॉफ्टवेअर आपण आता जी दोन स्टँडर्ड्स बद्दल शिकलो, ESMA FEFCO, ही जी स्टँडर्ड्स आहेत, ही स्टँडर्ड्स त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आपण वापरू शकतो, तर त्याच्यातलं हे जे काही सॉफ्टवेअर आहे, दिस सॉफ्टवेअर ऑफर्स करोगेटेड बोर्ड आणि करोगेटेड पॅकेजिंगशी रिलेटेड त्याच्या स्टँडर्डची लायब्ररी. म्हणजे त्या सॉफ्टवेअर मध्येच त्यांनी ह्या दोन ऑर्गनायझेशननी जे दिलेले स्टँडर्ड्स आहेत, ह्या दोन ऑर्गनायझेशननी दिलेले जे फीचर्स आहेत, ते सगळे फीचर्स त्यांनी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. इट इज अ complete solution that allows you to design die cut templates, 3D models and print ready packaging layouts. त्याच्यामध्ये काय काय आहे, that allows you to design die cut templates. die cutting आपण काल डिस्कस केलं, तर डाय कटिंगशी रिलेटेड टेम्पलेट्स आहेत. आता टेम्पलेट्स हा शब्द तुम्ही ऐकलेला आहे, आता तो कॉमन आहे की टेम्पलेट म्हणजे काय असतं, तर एक स्टँडर्ड असतं किंवा एखादा साचा ज्याला आपण म्हणू शकतो. मग त्या टेम्पलेटमध्ये तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंट नुसार ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता. तर तशा पद्धतीचे डाय कट म्हणजे आता समजा वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन्स करायची आहेत. आता तुम्ही कालच्या बॅचनी जे केलं किंवा आज जी बॅच प्रॅक्टिकल करणार आहे, तुम्ही हे मॅन्युअल करताय, हे स्टँडर्ड शेपचं करताय, पण तुम्हाला एखादा ऑड शेपचं डिझाईन तयार करायचंय, वेगळ्या शेपचं डिझाईन तयार करायचंय, तर अशा वेळेला जेव्हा तुम्हाला ऑड शेपचं वेगळं डिझाईन तयार करायचंय, तेव्हा तुम्हाला नुसतं ते स्टँडर्ड घेऊन उपयोगाचं नसतं. मग अशा वेळेला तुम्हाला ह्या टेम्पलेटचा उपयोग होतो. 3D मॉडेल्स आहेत त्याची. 3D मॉडेल्स म्हणजे काय, की आता ते कार्टन बॉक्स तयार झाल्यानंतर कसा दिसणार आहे, याचं जर का तुम्हाला आधीपासून मॉडेल त्या ठिकाणी अवेलेबल असेल, आधीपासून त्याचं चित्र अवेलेबल असेल, तर तुम्ही त्या गोष्टी इझिली त्या ठिकाणी बघू शकता, इझिली तुम्ही त्या गोष्टी त्या ठिकाणी करू शकता. सो अशा पद्धतीचे 3D मॉडेल्स त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत. प्रिंट रेडी पॅकिंग लेआउट्स, डायरेक्टली प्रिंटिंग करता येतील असे काही लेआउट्स पण त्याच्यामध्ये दिलेले आहेत. द सॉफ्टवेअर हाऊस ISCO provides a wide range of plugins which also interface with Adobe Suite softwares. प्लगइनचा अर्थ काय तुम्हाला माहितीये, की त्याच्यामध्ये काही प्लगइन्स अवेलेबल आहेत, ऍडिशनल फीचर्स अवेलेबल आहेत, की जे आपण Adobeशी रिलेटेड करून ते वापरू शकतो. During the 2D design phase, users have access to a series of automated tools that facilitate and speed up productivity of designer. जेव्हा डिझायनर हे सगळं डिझाईन बनवतोय, तेव्हा त्याच्याकडे ऑटोमेटेड टूल्स असतात. जसे आपण आता गुगलमध्ये आपल्याकडे खूप सारे फीचर्स गुगल आपल्याला देतं. तुम्ही गुगल क्लासरूमला बघितलं असेल, साध्या जीमेलला जरी बघितलं असेल, तरी तिथं त्यांच्या कमेंट्स येतात. गुगल क्लासरूमला त्यांच्या कमेंट्स येतात. ती काय आहेत त्यांची, तर ते ऑटोमेटेड टूल्स आहेत. मग ते तिथं तुम्हाला सांगतं, की तुम्ही हे केलं तर तुमचं लेआउट बदलू शकेल, तुम्ही अमुक केलं तर हे होऊ शकेल. अशा फॅसिलिटी तुम्हाला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ते सॉफ्टवेअर अवेलेबल करून देतं.
इट कॅन स्पीड अप द प्रोडक्टिव्हिटी ऑफ डिझायनर. त्यामुळं काय होतं, तो जो डिझायनर आहे, जो डिझायनिंग करणारा आहे, त्याची प्रॉडक्टिव्हिटी त्याच्यामुळे इन्क्रीज होऊ शकते. द ऑटोमॅटिक ड्राफ्टिंग ऑप्शन automatically perform some alignment step and doesn't require the operator construction work. तुमचं काही साईज मध्ये मिसमॅच झालंय, डिझाईन करताना काही झालंय, तर त्याचं ऑटोमॅटिकली तो ड्राफ्टिंग देतो, ऑटोमॅटिकली तुम्हाला तो मिस्टेक सांगतो की हे असं झालं तर हा प्रॉब्लेम येऊ शकतो. अशा गाईडलाईन्स तो तिथले डायरेक्टली डिझायनरला देऊ शकतो. Designed to simplify the design work and optimize the whole production flow. It integrates itself with a palletizing software in order to check the dimensions of the designing packagings are suitable for the pallet used for shipment. तर त्या दृष्टीने आपल्याला शेवटी जे काही आपलं पॅलेट लागणार आहे, त्या पॅलेटला लागेल अशा पद्धतीने पॅलेट वरती आपल्याला जे काही शिपमेंट करावं लागणार आहे, त्या पूर्ण शिपमेंटच्या दृष्टीने सुद्धा आपण त्या ठिकाणी काय करू शकतो, तर त्याचा उपयोग करू शकतो. म्हणजे हे पूर्ण कार्टन डिझाईन झालं, तो बॉक्स डिझाईन झाला. आता समजा एखादा मोठ्या साईजचा बॉक्स आहे आणि मग त्याची तुम्हाला शिपमेंट करायची. शिपमेंट म्हणजे काय, की तो तुम्हाला एका ठिकाणावरनं दुसरीकडे ट्रान्सपोर्ट करायचा आहे. तर एका ठिकाणावरनं दुसरीकडे ट्रान्सपोर्ट करायसाठी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी त्या गोष्टी अवेलेबल होऊ शकतात. अशा ह्या सगळ्या गोष्टी ह्या सॉफ्टवेअरच्या थ्रू तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल होऊ शकतं. येते लक्षामध्ये? कोणाला काही शंका आहे सॉफ्टवेअर रिलेटेड किंवा आधीचा जो पार्ट आपण डिस्कस केला होता स्टँडर्ड्स रिलेटेड, याचे काही स्मॉल युट्यूब व्हिडिओज अवेलेबल आहेत. ते ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये ते थोडेसे युट्यूब व्हिडिओज पण आपण बघूया, जेणेकरून आपल्या कन्सेप्ट त्याच्यामधूनही त्या ठिकाणी क्लिअर होऊ शकतील. एक मिनिट.